आल्या का? तुला ऐकायला येत नाही का? मी तुला का बाहेर विसलो का? मग मी काय विचारतो तुला सांगतो काय? बाई आल्या. बाई आल्या. हा हो बाई. काय बाई? भाऊजी बाई हो तुम्ही कावाशी का आल्या? आता चालले बरं झालं बरं झालं. दिसलं तुम्ही ना? आतमध्ये आल्या का? नालायक माणूस कुठला. तुम्ही तुला बोललो का मला? काय झालं रे भाऊ? अरे बाई आल्या म्हणलो आम्ही तुला. तू आल्या म्हणला होता हा? का? मला वाटलं तुम्हाला बाई गेल्या. इकडे ये. बाई हो यांना तुमची ओळख पाळख सांगा. हा. आमची ओळख बाईला बोला तुला समजत नाही. मला समजत आहे ना. बाईला विचारून घे ना. बाईला कसं बोलायचं? हा. मला सारी माहिती आहे ना रे. हा. बोलू का बाईला मग? हा बोल. मामी राम राम. स्वामी राम राम नालायक वानचा घपळे वानचा काका हा पाना खुशाला लावणार मोठ्या पब्लिक मध्ये माझ्या सोन्यासारख्या मुलीकडे पाहून राहणार म्हंटला हो ए तुला आज तुला काय नाही याचं तोंड आणि ते पळ मोखाल्यावानी आणि मामी काय म्हणलो? कमी बाया राम राम. तोंडावर दसका बा हातात दुष्काळ पाडा. माझ्या तोंडावर. तो या बाईला मावी म्हणाला आला रे खुशाल मामी म्हंटल बाया मूर्खाई पाहिजे गाडवाई गदाई आपलंच आहे. मित्र सांगतो ना म्हणत होतो ना दमदार ना. अरे बाबा आलो बाईला मामी राम राम काय म्हणलो? हा हा ओळख पाळख करून कशामुळे म्हणलो? कशा कशामुळे म्हणला तुम्ही विचारायला पाहिजे. मग काय झालं एवढं विचारायचं म्हणजे विचारायचं काय खुशाल मामी म्हंटलात मामी म्हणलं नातं कळत तुम्हाला मला नाटक वाटायचं नाही समजा. आज तू आमच्या आईला मामी म्हणला हा आज आमच्या महिला मामी म्हणला म्हणून मला ह्यो मामा नाही म्हणत. मामा व्हायचं वय झालं का त्यांचं? लहान होय. काय झालं बाई? तू चालला होता मामा व्हायला काही वाकडं तिकडं झालं. मला वाटलं जायचं दोन मामा म्हणा. मला नाटक वाटायचं काही समजत नाही बाई. बोलायचं समजत हा बाईला हिशोबाने विचार. मामीला काय राम राम म्हणलो तू विचारायला? बाईला नाव गाव विचार. विचारू हा नाव गाव आमचं तुमचं नाव गाव आता सांगितलं नाही घरी गेले सांगा आपलं. ही माझी मुलगी मी तिची आई आहे ही त्यांची मुलगी आणि ही तिची आई. अरे मुलगी शहाण्या. मुलगी म्हणलं का? मला थोडं ऐकायला कमी येतं म्हणजे मुलगी खूप म्हणलं. लाडानुसार नाव ठेवलेलं तिच्या पप्पान तिचं तिचं काय नाव आहे? तिचं नाव स्नेह आहे तिचं नाव नाही आहे का? सांगा ना मग. ए बाय. न्या हा? न्या न्या. नाकात बोल नाकात बोलायचं. न्या असं नाव आहे का? आणि हिचं नाव आता माझ्या नावच काय करायचं पिकलं पान आज जाऊ द्या गळून पडायचं नाही पण बाई सांगत ना. माझं नाव सांग हा तिला विकायला येतो नाव सांगा म्हणले. माझं नाव म्हंटल तर आदित्य आहे. आधी तुम्हाला नाही का? तुझ्या तोंडाला कुलूप लाव म्हणते आता ए एक घांबऱ्या वाहनाच्या मला तुला तिचं नाव काही नाही, हा. आणि तुमच्या इथे तुम्ही म्हणलं आधी मला नाही. नाव आहे माझं आदित्य भाऊजी यांना शेतातून गावात यायचं कधी माहिती नाही, का ते हो? म्हशी मागत असतं बाई पैसे कधी दिसतात बाय काहीतरी. कधी म्हशी मागत असतं. उसाला पाणी द्यायला बाबा. बाई हो तुम्ही कोणाच्या कोण? आम्ही म्हंटल ते ह्या देवाच्या देवदाशा बाई ग त्या देवाच्या देवदाशा ह्या देवाच्या देवदाशा या लक्कावा द्यायच्या फाश्या. ए भाऊ तसं काय? आपला फाशी दे आमचा रट्टी फाशी ए बाई मी कुठे म्हणलं भाऊजी तसं काय असलं सांगा उद्यापासून माझ्या दोन्ही पोरीन मी कार्यक्रमाला नाही यायची येणार नाही. लगेच सुट्टी. नाही नाही मग काय त्याचं काही बोलू नको. हा, नाही, नाही, बोल. देवाच्या भाषा तो पेक्षा. बोलतो ना मागून. बाई, याचं तुम्हाला काही देवाची मनात धरू नका. आहे का नाही भाऊजी याचं काही मनात धरू नका. तुम्ही खूप समजदार मी समजदार माणूस आहे आहे. का नाही? याचं काय ऐकू नका. उगा भाऊजी तुमच्या तोंडाकडे पाहून मी कार्यक्रमाला थांबले नाही त्यांच्या नाकच गाव गणपत केलं असतं मी हा राग म्हणू नका. आहे का नाही? मी तुमच्या नवऱ्यावरी. बाई त्याला काही समजत नाही. आहे का नाही? हा. नाही. बाई हो? देवदाशा म्हणजे काय? तुम्हाला देवाची देवदाशी कळली हा? आम्ही जर म्हंटल तर ह्या देवाच्या मुरळ्या बाई ग अरे भाऊ ह्या देवाच्या कोण? बारुळ्या. यांच्या काय गोळ्या संपल्या का हो? अरे देवदाशा मुरुळ्या म्हणल्या मुरळ्या मुरुळ्या. मुरळ्या. आणि मला वाटलं बारुळ्याच म्हणले. तुम्हाला देवाची देवदाशी मुरळी कळली नाही सुट सांगायचं हा म्हणून काय सांगायचं भाऊजी काय तुम्हाला सांगायचं? आमच्या आई बापाच्या पोटी मुलबाळ जगत नव्हतं बाई हा हा आमच्या आई वडिलांनी नवस केला बर बर बर. जय जिजूच्या खंडेराया जेजुरीच्या खंडेराया मला जर मुलगा झाला तुला जर आम्हाला दोघांना मुलगा झाला पाठीमागं म्हणतो ना. मला नातं जोडायला येतं. एकदाच म्हणजे आहे ना. म्हणतो ना माझ्या आई वडिलांनी नवस केला होता जोडीने हा, मी का तुझ्या. तुझी बायको एक माझ्या संग लगेच नवस तसंच करायला. म्हणतो ना बाई. मग मी तुमच्या मागा म्हणायचं. हा. मला जर मुलगा झाला हा तुला जर मुलगा झाला वाघ्या म्हणून सोडी वाग्या म्हणून सोडून दे. मला जर मुलगी झाली तुला जर मुलगी झाली मुरळी म्हणून सोडीन हा, मुरळी. तसं आम्हाला या देवाला सोडलेले बाई असं का बाई? भाऊजी. तुम्हाला ह्या देवाला सोडलेलं आहे. हो आणि यांना कधी कापायचं का? कापा कापा मटण. आणि ते बटन काय पडतं ना मग, हा? किती पडलं होतं. हा? उली उली झालं
म्हणलं याला कापू हा. बरेच पाहुणे आले त्यांना टिंगरा टिंगराच खाऊ घालू. भाऊजी हा, बोला ना बाई. आमचं देवाची नाते होते चौकशी करून घेतली हा. तुमचं नाही देवाचं काय नातं हो बाई काय हो तुमचं तसं आमचं दुसरं कसं आमच्या दोघांचं नातं काय नातं आहे तुम्हाला माहिती नाही नाही बाई आम्ही लई खत्री बाई हा का तुमचं जसं आमचं तसं कसं तुमची मुलं बाळ जगत नव्हते आमचे याचे आई बाळ- बाप जगत नव्हते आपल्या आई बापाचे मुलं बाळ अशी काय बाप होतं नाही तुम्हाला बाई, हुकलं हुकलं आमच्या आई बापाचे मुलं बाळ जगत नव्हते मग त्याच मुलं खंडेरायाला नवस केला नवस केला जेजुरीच्या खंडेराया जय दुर्जा खंडेराया जर कधी एखादा मुलगा झाला आपल्या दोघाला म्हणजे आमच्या माझ्याकडे लगेच नातं लागतं आमचे आई वडील म्हणले होते असं का आम्हा दोघाला जर एखादा मुलगा झाला मुलगा झाला तो वाघ्या म्हणून सोडून वाघ्या म्हणून सोडन 2 चुळे झालो तर आम्ही बाई आवडे असं का चांगले बाई खरे बाटे देवाला सोडलेलं या गोराने काळ कस काय हे बाबा मग काय नवस केला हा काय नवस केला जेजुरीच्या खंडेराया जय दुर्जा खंडेराया जर कधी मुलगा झाला मुलगा झाला तो वाघ्या म्हणून सोडून वाघ्या सोडीन तर आम्ही दोघं तस तुम्हाला सोडलं आम्ही हिरे जन्मलो हा. देवाचे वांगे वाघे म्हणणार. वाघे वाघे लय वांगे आवडत बरं बाई हो? हे जाऊ दे आता आपली ओळख पाळख झाली तुम्हाला देवा देवाच काही येत असेल ना बाई हा मला सारे काय येत सारं काही येतं ड्युटी आलेलं वागरू येत मला तेच वाटलं की मी तरी म्हणले बाई सुरू सुरू काय वाजत का तेच वाजत? वाजत तेच वाजत सुरू सुरू अरे ते तेल वाजत तेल तेल वाजत होय हा मला वाटलं वागरू पितो. भाऊला काय म्हणतो ग नाही नाही त्या ड्युटीवाल्या भाऊला काही म्हणायचं नाही त्या भाऊला जर काही म्हणलं राग येतो त्या भाऊला त्या भाऊला कधी राग येत नाही जर कधी राग आला जर कधी राग आला जर कधी राग आला जर कधी राग आला कुत्र्याला खाऊन देत नाही पाहुणं काय घरी. मी तरी म्हणले बाई एवढ्या कारखान्यावरचे कुत्रे कम खराब झाले तुम्हाला कुठंच पाहत आली. नाही, गाडी मागे पळत होती. बाई देवदेवाचा काहीतरी म्हणून टाका मला पाठवून बाई मला येत असेल ना देवा येत देवाचं असेल ना हो. देवदेवाचा देवा देवाचं जेवा जेवाचं नाही देवा देवाचं येतंय ना त्या श्रीकृष्णाची गवळ म्हणून टाक
गद्या काय झालं रे भाऊद्या बारीक बाई बशीला बिड्या तो नाचता नाचता पोरी खाली बसल्या हा म्हणलं लय भारी नाचा त्याच्यामुळे म्हणलं हो द्या बारीक अजून बारीक तिथे बसल्या बाबा बाई बसल्या मी कुठे बसल्या तशा बसल्या हा तशा उठून दे ए मला काय करायचंय हा मी नुसतं म्हणलं हो द्या बारीक अजून बारीक बाई मावरा बाई मला काही येत नाही. मला काही येत नाही भैयाला उठी का अरे उठी हो काय म्हणून आई तशा बसल्या तशा उठे जशा बसल्या बा बाई काय वाटल्या आणि विचार कमून वाटल्या ओ बाई काय बसल्या भाकरी नाही झाली मग पुढच्या घरी ए जा. ती म्हणते भाकरीने झाली त्या बाईले उठ्या ओ बाई का बसल्या ए, तिथं बोलतच नाही इकडे तुला शाळेत गेली ती. आता झालं काय तुमचं? बाई बाटल्या हा आता त्यांना विचारता कधी उठतात म्हणून ओ बाई कधी उठतात भाऊजी हा बोला ना. आम्ही एकटा बसत नाही आणि तुम्ही बसलं एकदा बसत नाही आणि बाई बसलं बसतच 6 नाही. महिने उठत नाही आता 6 महिने भाऊ अय भाऊ त्या बाई बसत नाही त्या बसत नाही आणि कधी जर बसल्या हा तर त्या किती दिवस नाही 6 उठत महिने उठत नाही अजून 3 महिने घ्या म्हणा काय होईल हो? 3 महिने घ्या म्हणतो आमचा म्हणजे माणूस. किती महिने होतील 9 महिने होते हाय का नाही आणि उरलेले एक काम करा ना हा वरचे 9 दिवस ड्युटीला पाहुण्याला द्या 9 महिने 9 हे, दिवस 9 दिवस ड्युटीला पाहुण्याला काही बाई आम्ही देवा धर्माच्या बायका तुम्ही जेव्हा धर्माच्या बायका आम्ही दवाखान्यात जात नाही म्हणून मी त्यांच्या हवाली केलं ते 9 महिने तुमच्याकडे आणि 9 दिवस ड्युटीवाले का ड्युटीवाला चांगला सोपा दिसला तुम्हाला हा? दे तुम्हाला मारी 100 रुपये फेकून मारी भाऊ हा आता काय कर हा बाईला उठ बसल्या कशाच उठे उठायचं नाहीतर आपल्याला बाई बिगर काय जमत नाही का आपल्याला? नाही बंद पडेल हा कार्यक्रम. बंद पडेल. ओ बाई उठा काय भाऊ घरची वेळेला घरची मगर म्हणतो पदर काय घेणं काय जा घरच्याला फिरवून ये तुला बाई, भेटायला. आज माझ्या घरी पाहायला म्हणजे माणूस त्याचे घरची ते वेळेला व्हिडिओ जायचं. लगट झाले घरी आम्ही घरी घरच्या आले रिकामे नाही तर माझी लेकी मायवानी आज ओ असतात ताई उठा ना उठत नाही भाऊ आता त्या काय बोलायचं माझ्याकडे बोल माझ्या लेकीकडे नको तुझा जाऊ मावरा होय. तुमच्या त्याची लेक- ड्युटीला आमचं काय खरूच आहे का माझ्या लेकीला कडे मेसेज लय चिरट आहे असं आहे काय म्हणलं का तुमच्या लेकीला घरी माणसं मी आहे ना माझ्या संग बोल ना हा बाई काय का बसल्या उठा ना मग उठत नाही ना भाऊ मराठी कळते तुला अय भाऊ हा तिला इंग्लिश मध्ये बोलीला मराठी समजेल. बाईला हा बाई सुसू हा? बाई सुशिक्षित. बाई शिक्षित अरे शिक्षित राहणारी म्हण शिक्षित हा बाई शिक्षित मध्ये राहणारी तेव्हा एवढं नका हसू. आज काय गेली खाली बसल्या म्हणून उठू अय भाऊ हा त्या बाई सिटीत राहणाऱ्या सिटीत हा सिटीत म्हणजे औरंगाबाद सारख्या शहरात राहणाऱ्या हा 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 त्या काही उठणार नाहीत बाईला मराठी येत नाही मराठी येत नाही मग बाईला काय बोलू इंग्लिश मध्ये सांगा बाईला इंग्रजी मध्ये बोलू हा विचारा तिला काही बर 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 तिचं काय दुखत आहे बाईच्या पहा आधी नाव गाव विचार लागेल हा. तेव्हा बोलून बाईनं तर अशी तर बोलणारच नाही तिला विचारा ना काय दुखत आहे म्हणून हा? नाव विचारायचं असं विचारू का हा, तुम्ही चांगलं हुशार ते म्हणजे वाटीची होती काही विचारा तिला वाटीतच जेवती काय विचारायचं रे भाऊ ते म्हणजे वाटीची होती काही विचारा